लोकांच्या नजरेत आपली किंमत कमी होऊ देऊ नका. दमदार व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जाणून घ्या हे 10 नियम. रिझल्ट अगदी 100%. नमस्कार मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा आयुष्यात एक गोष्ट खूप त्रास देते, ती म्हणजे काही लोक आपल्याला हलक्यात घेतात. आपण कितीही चांगले वागलो तरी ही लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याला सिरियसली घेत नाहीत. आपण कोणतंही काम केलं तरी ही लोक त्यात चुकाच शोधतात. आपण विचार करत बसतो की आपल्यातच काही कमी आहे का. मित्रांनो, चूक असते आपल्या सवयींमध्ये. आपण स्वतःलाच कमी दाखवतो, म्हणून लोकही आपल्याला कमी समजतात. आयुष्यात स्वतःची किंमत समजून घेणं खूप गरजेचं आहे. लोकांनी आपल्याला मान द्यावा असं वाटत असेल तर आधी आपण स्वतःला मान दिला पाहिजे. काही छोट्या छोट्या सवयी बदलल्या तरच तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतं आणि लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुमचं व्यक्तिमत्व दमदार बनवतील. 1. स्वतःकडे लक्ष द्या. स्वच्छ आणि नीटनेटके राहा. आपण कसे दिसतो, कसे राहतो, यावर लोकांवर आपली पहिली छाप पडते. पण आपण नेमकी हीच गोष्ट अनेकदा दुर्लक्षित करतो. आपली कपडे घालण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, बोलण्याची शैली हे सगळं आपल्याविषयी खूप काही सांगत असतं. जर तुम्ही नेहमी गबाळे, घाई गडबडीत आणि स्वतःविषयी बेफिकीर दिसत असाल तर लोक तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. त्यांना वाटतं की हा माणूस स्वतःकडेच लक्ष देत नाही, मग याच्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा. याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही, असा त्यांचा समज होतो. स्त्रिया तर याबाबतीत खूप निष्काळजी होतात. जेव्हा त्यांचं लग्न होतं, मुलं बाळं होतात, त्यानंतर त्या स्वतःच्या आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. संसारात आणि मुलाबाळात इतक्या गुंतून जातात की आपण देखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत हे त्यांच्या लेखी राहतच नाही. पुरुषांची गोष्ट ही तीच. लग्नानंतर आत्ता झालं लग्न, आता कोण बघतंय असं म्हणून स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. मग कमी वयातच कुणी अंकल, काका किंवा काकू किंवा आंटी म्हटलं की असा राग येतो की काही विचारूच नका. याला जबाबदार तुम्हीच असता. जेव्हा तुम्ही स्वच्छ, साधे पण नीटनेटके दिसता, तेव्हा तुमच्याबद्दल समोरच्याच्या मनात आदर निर्माण होतो. त्यासाठी महागडे कपडे घालण्याची गरज नाही, फक्त नीटनेटकेपणा हवा. केस व्यवस्थित, कपडे स्वच्छ, पायात चप्पल, शूज जे काही असेल ते फाटलेले किंवा अति जुने असे नसावेत, व्यवस्थित असावेत. चालण्यात आत्मविश्वास असावा, एवढंच पुरेसं आहे. मग लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. हळूहळू तुम्हालाच जाणवेल की तुमचं अस्तित्व आता लोकांना जाणवायला लागलं आहे. स्वतःला सांभाळणं ही लक्झरी नाही, ती गरज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला जसं सादर करता तसंच जग तुम्हाला स्वीकारतं. तुम्ही स्वतःला महत्त्व दिलं तर लोकही तुम्हाला महत्त्व देतात. तुमचा लुक, तुमचा ॲटिट्यूड, तुमची एनर्जी सगळं मिळून तुमची एक पर्सनॅलिटी तयार होते. आणि हे सगळं तुम्ही रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी सुधारू शकता. 2. कोणालाही घाबरणे किंवा भीती सोडा आणि ठाम राहायला शिका. भीती ही माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी असते आणि ती लपवता येत नाही. ती तुमच्या आवाजात, डोळ्यात आणि वागण्यात दिसतेच. जेव्हा लोकांना कळतं की तुम्ही कोणत्या तरी गोष्टीला घाबरता, तेव्हा ते तुमच्यावर हुकूम चालवायला सुरुवात करतात. मग ते तुम्हाला कमी लेखून, तुमचं न ऐकून किंवा वेगवेगळ्या चाली वापरून तुम्हाला दाबून ठेवतात. म्हणून स्वतःच्या बाजूने उभं राहायला शिका. काही चुकीचं दिसलं तर शांत राहू नका. ठामपणे बोला, पण भांडण नको. सुरुवातीला बोलताना थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू जसा तुमचा आत्मविश्वास वाढेल तसं लोकांनाही कळेल की हा माणूस सहज दबणार नाही आणि तेव्हा ते तुम्हाला सिरियसली घेऊ लागतील. जो स्वतःसाठी उभा राहतो त्याच्यासाठी जगही उभं राहतं, पण जो सतत घाबरून राहतो त्याला सगळेच दाबून ठेवतात. म्हणून आजपासून ठरवा, मी भीतीवर मात करणार. लक्षात ठेवा, धाडस म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला सामोरं जाता तेव्हा तुमच्यात एक वेगळीच ताकद तयार होते आणि ती ताकदच तुमची ओळख बनते. लहान लहान प्रसंगांपासून सुरुवात करा आणि हळूहळू मोठ्या गोष्टींमध्येही ठाम उभं राहायला शिका. 3. सगळ्यांना खुश करण्याची सवय सोडा. आपण अनेकदा सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. कुणी नाराज होऊ नये म्हणून आपण स्वतःलाच त्रास देतो, पण यामुळे लोक तुमची किंमत कमी करतात. त्यांना वाटतं की हा माणूस आपल्यासाठी काहीही करेल आणि मग ते तुमचा फायदा घेत राहतात. लक्षात ठेवा, सगळ्यांना एका वेळी खुश ठेवणं शक्य नाही. कुणीतरी तुमच्यावर नाराज होणारच, कदाचित रागावूही शकेल, पण तुम्ही स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा हे सगळं मौल्यवान आहे. ज्यांना तुमची खरी किंमत कळते ते तुमच्याजवळच राहतात. बाकी लोक आपोआप दूर जातात आणि तेच तुमच्यासाठी चांगलं असतं. थोडं स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःला हो म्हणायला शिका.
लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा लोकांनाही तुमची व्हॅल्यू कळायला लागते आणि तुमच्या आयुष्यात नको असलेली लोक आपोआप कमी होतात. 4. गरज नसताना जास्त हसणं टाळा. हसणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक गोष्टीवर हसणं तुमची इमेज खराब करू शकतं. लोकांना वाटतं की हा माणूस कोणत्याच गोष्टीत सिरियस नाही, मग ते तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नाहीत. काही वेळा आपण ऑकवर्ड वाटू नये म्हणून हसत राहतो, पण त्यामुळे आपली किंमत कमी होते. जिथे गरज आहे तिथेच हसा. बाकी वेळ शांत राहणंही महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्वात थोडा गंभीरपणा ठेवा. लोकांना तुमच्यातील मॅच्युरिटी दिसायला हवी, त्यामुळे ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतील. आयुष्यात संतुलन खूप महत्त्वाचं आहे. जास्त हसणं बऱ्याच वेळा नुकसानकारक असतं हे लक्षात ठेवा. योग्य वेळी योग्य रिॲक्शन देणं हे देखील एक कौशल्य आहे. तुम्ही योग्य वेळी शांत राहता, बोलता, हसता, हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगतं. त्यामुळे स्वतःचं निरीक्षण करा आणि हळूहळू स्वतःमध्ये बदल करा. 5. उगाच सॉरी म्हणणं बंद करा. काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर सॉरी म्हणायची सवय असते. चूक असो वा नसो ते सारखी माफी मागतात. त्यामुळे लोक त्यांना कायम दोषी ठरवतात. त्यांना माहीत असतं की हा माणूस काहीही झालं तरी सॉरी म्हणणारच, पण हे चुकीचं आहे. चूक असेल तर माफी मागा, पण चूक नसेल तर स्वतःसाठी ठाम राहा. स्वतःची बाजू मांडा. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. लोक त्यांनाच महत्त्व देतात जे स्वतःचा सन्मान करतात. सतत माफी मागणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं आहे. तुम्ही जास्त झुकलात तर लोक तुम्हाला अजून झुकवतात. त्यामुळे योग्य ठिकाणी थांबायला शिका. तुमची व्हॅल्यू तुम्हालाच ठरवायची आहे. लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुम्ही त्यांना तुमच्याशी वागायला कशी परवानगी देता यावर अवलंबून असतं. त्यामुळे उगाच गिल्ट घेणं बंद करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 6. प्रत्येकाला सगळंच सांगू नका. आपण अनेकदा आपलं मन मोकळं करण्यासाठी सगळ्यांशी बोलतो, पण लक्षात ठेवा प्रत्येकजण आपला असतोच असं नाही. काही लोक तुमच्या चांगल्या गोष्टींचा गैरफायदा घेतात, तुमच्या कमकुवत गोष्टींचा वापर करतात. म्हणून थोडं सावध राहा. तुमच्या आयुष्यात काही खाजगी गोष्टी असू द्या, प्रत्येकाला सगळं सांगायची गरज नसते. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांच्याशीच बोला. बाकी लोकांपासून थोडं अंतर ठेवा. यामुळे तुमची किंमत वाढते. सगळ्यांना सगळं सांगण्यामुळे आपण स्वतःचा कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देतो. त्यामुळे थोडं रिझर्व राहणं चांगलं असतं हे समजून घ्या. लोकांना तुमच्याबद्दल उत्सुकता राहिली पाहिजे, तेव्हाच ते तुमच्याकडे आदराने पाहतात. सगळं उघडपणे सांगणं हे चांगलं नसतं. हे जेवढ्या लवकर तुम्ही समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. 7. पैशांच्या बाबतीत शहाणपण ठेवा. पैसे हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. जो माणूस पैशांच्या बाबतीत बेफिकीर असतो त्याला लोक गंभीरपणे घेत नाहीत. त्यांना वाटतं की हा माणूस जबाबदार नाही. म्हणून तुमचे पैसे नीट सांभाळा. ते उगाच खर्च करू नका. सेविंग्स करा, प्लॅनिंग करा. यामुळे तुमच्यात स्टॅबिलिटी येते आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आर्थिक शहाणपण तुमच्या व्यक्तिमत्वाला वजन देतं. पैशाचं मॅनेजमेंट शिकणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. अनावश्यक खर्च कमी करा. भविष्यासाठी तयारी ठेवा. जेव्हा तुम्ही फायनान्शियली स्टेबल होता तेव्हा तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात, कारण असाच माणूस आयुष्यात पुढे जातो. 8. प्रत्येक गोष्टीला लगेच विचार न करता प्रतिक्रिया देऊ नका. कोणी काही बोललं की लगेच त्यावर उत्तर देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं गरजेचं असतं. लोक मुद्दाम आपल्याला उकसवतात. तुमची प्रतिक्रिया पाहण्याची त्यांना उत्सुकता असते, पण तुम्ही शांत राहिलात तर मात्र ते अस्वस्थ होतात. स्वतःवर कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा मजबूत व्यक्ती असतो. विचार करून प्रतिक्रिया द्यायला शिका. काही वेळा इग्नोर करणं हेच योग्य असतं. तुमची एनर्जी कुठे वापरायची हे तुम्ही ठरवा. प्रत्येक गोष्टीत उगाच उडी घेणं म्हणजे स्वतःची एनर्जी वाया घालवणं आहे. जेव्हा तुम्ही नको त्या गोष्टींना प्रतिक्रिया देणं बंद करता तेव्हा तुमचं लक्ष तुम्ही ठेवलेल्या ध्येयांवरती केंद्रित होतं आणि त्यामुळे तुमचं आयुष्य सुधारायला लागतं. 9. स्वतःच्या शब्दांची किंमत ठेवा. दिलेलं वचन पाळा. तुमच्या शब्दांची किंमत खूप महत्त्वाची असते. एकदा दिलेलं वचन मोडलं तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास तुटतो आणि तो परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून विचार करूनच वचन द्या आणि दिलं तर पाळा. लोक त्यांनाच मान देतात जे त्यांच्या शब्दाला खरे उतरतात. तुमची ओळख तुमच्या वागण्यातून आणि शब्दातून तयार होते. तुमची विश्वासार्हता तुमच्या कन्सिस्टन्सीवर अवलंबून असते. तुम्ही जे बोलता तेच करता का हे लोक पाहतात आणि त्यावरच ते तुमच्यावर विश्वास ठेवतात.
त्यामुळे उगाच मोठमोठी आश्वासने देऊ नका. कमी बोला, पण जे बोलाल ते पूर्ण करा. 10. नाही म्हणायलाही शिका. सगळ्यांना हो म्हणणं चांगुलपणा नाही, ती कमजोरी असते. लोक मग तुमच्यावर सगळी कामं टाकतात आणि तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही लवकर थकता. त्याचा लोकांना काही फरक पडत नाही. म्हणून गरज असेल तिथे नाही म्हणायलाही शिका, तेही शांतपणे, आदराने आणि ठामपणे. यामुळे लोकांना तुमच्या लिमिट्स कळतात आणि ते त्याचाही आदर करतात. नाही म्हणणं म्हणजे संबंध तोडणं नाही, तर स्वतःकडे लक्ष देणं आहे. हे करताना सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय लागेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य किती आनंदी आणि व्यवस्थित झालं आहे. मित्रांनो, आयुष्यात लोकांनी आपल्याला मान द्यावा असं सगळ्यांनाच वाटतं, पण तो मान मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि तो आपण आपल्या सवयींमधून मिळवू शकतो. आपण स्वतःला कसं बघतो, कसं वागतो त्यावर सगळं अवलंबून असतं. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या तर आयुष्यात फार मोठा फरक पडतो. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा आदर करा. लोक आपोआप बदलतील. जेव्हा तुम्ही स्वतःला हलक्यात घेणं थांबवाल तेव्हा जगही तुम्हाला तसं समजणं थांबवेल. त्यामुळे आजपासून स्वतःमध्ये थोडा बदल करा, स्वतःसाठी उभं राहा आणि मग बघा तुमचं व्यक्तिमत्व कसं दमदार होतं. अगदी 100%. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.